हाय हॅलो नमस्कार. उद्या गोकुळाष्टमी आहे, त्यासाठी मी तांदूळ भिजत ठेवते, टाकते. 3 वाट्या घेते. हे 3 वाट्या घेतल्या आहेत, ते आता स्वच्छ निवडून घेते. हे 3 वाट्या निवडून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये 3:1 अशी ही उडदाची डाळ घेते. चण्याची डाळ अर्धी वाटी आणि हे 2 चमचे मेथी. हे सगळं स्वच्छ धुवून मी 5 तासासाठी भिजत ठेवते. हे भिजत 5 तास घालायलाच हवे असे काही नाही, 2-3 तास भिजत ठेवले तरी चालतील, पण आंबवायला मात्र 5-6 तास लागतात पीठ आंबवण्यासाठी. हे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी चणा डाळ आणि 2 चमचे मेथी दाणे एवढं घेतलं आहे. स्वच्छ 3-4 वेळा असे धुवून घेतले आहेत. आता हे 4 तासासाठी ठेवून देते भिजत. आणि हे तांदूळ मी जाडे तांदूळ वापरले आहेत. हे 6 तासासाठी आता ठेवून देते. मस्त असं पीठ आलंय छानपैकी. याच्यामध्ये मी मेथी टाकली थोडे, म्हणून सफेद असे एकदा होणार नाही शुभ्र, थोडेसे असे ब्राऊन होणार. एवढं असं मीठ टाकते.
छान मस्त जाळीदार आलाय. आंबोळ्या, दही, वाटाण्याची आमटी म्हणजेच सांबार, चटणी आणि शेगळाची भाजी हे सगळं लसूणीच्या शिवाय केलेलं आहे. आज उपवास असल्यामुळे अष्टमीचा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज.